नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MSCIT स्टडी मटेरियल या चॅनलमध्ये. आज आपण MSCITच्या थेरी बुकमधले प्रकरण 6 इनपुट आणि आउटपुट या चॅप्टरचे बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच MCQ आपण डिस्कस करतोय सध्या. तर इनपुट आणि आउटपुट याचे आपण बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच MCQ आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. सो शेवटपर्यंत पहा, कारण या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे प्रश्न याच्यामधूनच येत असतात परीक्षेसाठी. सो आपण पहिला प्रश्न पाहूया. बहुतेक कीबोर्ड्स डॅश या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कीचा वापर करतात. तर ऑप्शन पहिला आहे अल्फा, ऑप्शन दुसरा आहे ऑप्टी की, ऑप्शन तिसरा आहे डेझी आणि ऑप्शन चौथा आहे क्वर्टी म्हणजेच QWERTY. तर या ठिकाणी या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे क्वर्टी म्हणजे शेवटचा QWERTY. तुम्ही जर तुमच्या क्लासमधले किंवा इतर कुठलेही सामान्य त्या ठिकाणी बहुतेक कीबोर्ड्स तुम्ही जर पाहिले असतील तर ते पहिला त्यांचा जो रो असतो तो क्वर्टीच असतो. म्हणजेच पहिलं जे की असतात पहिल्यांदा ते क्वर्टीच असतात, म्हणजे QWERTY असेच असतात. जर तुम्ही कधी पाहिलं नसेल तर पाहून घेऊ शकता. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, मॉनिटरवर प्रदर्शित पॉइंटरला नियंत्रित करते ते डिव्हाइस कोणतं आहे. एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. मॉनिटरवर प्रदर्शित पॉइंटरला नियंत्रित करते ते डिव्हाइस कोणतं आहे. तर या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे कॉर्ड, दुसरं ऑप्शन आहे प्रिंटर, तिसरं ऑप्शन आहे माऊस आणि चौथं ऑप्शन आहे स्कॅनर. तर या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे त्या ठिकाणी माऊस. म्हणजे माऊसच्या मदतीने आपण पॉइंटरला नियंत्रित करू शकतो. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, स्क्रीनचा आकार ज्याला एकापेक्षा अधिक बोटांनी टच केले जाऊ शकते आणि आपल्या बोटांना स्ट्रेच करून त्याला झूम इन आणि आऊट केले जाऊ शकते. म्हणजे त्यालाच काय असं म्हटलेलं आहे आपल्याला सांगायचं आहे. म्हणजेच स्क्रीनचा एक प्रकार आहे ज्याला एकापेक्षा अधिक बोटांनी टच केलं जाऊ शकतं. म्हणजेच मित्रांनो, जसं तुम्ही एखाद्या फोटोला तुम्ही झूम करता तर त्या ठिकाणी आपण काय करतो, एकापेक्षा जास्त बोटांनी आपण त्याला टच करत असतो. किंवा जर तुम्ही पाहिलं असाल तर आपण स्क्रीनशॉटसुद्धा 3 बोटांनी वरून खाली आपण स्वाईप करतो, त्याच्यानंतर आपला स्क्रीनशॉट निघतो. काही मोबाईलमध्ये असे फीचर असतात. सो त्या ठिकाणी आपल्याला मल्टी टच हा एक त्या ठिकाणी स्क्रीनचा प्रकार आहे. तर आता काही जणांना ह्या ठिकाणी उत्तर लक्षात आलं असेल. तर ह्या ठिकाणी बघा, ऑप्शन आहेत आपले डिजिटल, दुसरा होता आपला मल्टी टच, तिसरा आहे डायनॅमिक आणि चौथा होता OLED. तर ह्या ठिकाणी स्क्रीनचा आकार ज्याला एकापेक्षा अधिक बोटाने टच केलं जाऊ शकतं त्यालाच मल्टी टच असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, फ्लॅटबेड आणि डॉक्युमेंट्स हे डॅशचे प्रकार आहेत. या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे हेडसेट्स, दुसरं ऑप्शन आहे मॉनिटर्स, तिसरं ऑप्शन आहे मॅक्सी कोड आणि चौथं ऑप्शन आहे या ठिकाणी स्कॅनर्स. सो फ्लॅटबेड आणि डॉक्युमेंट्स हे कशाचे प्रकार आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ऑप्शन पहा नीट. त्याच्यानंतर आपलं उत्तर आहे शेवटचं म्हणजे स्कॅनर्स. स्कॅनर्स हे फ्लॅटबेड स्कॅनर आणि डॉक्युमेंट्स स्कॅनर हे स्कॅनरचे त्या ठिकाणी प्रकार आहेत. पाचवा प्रश्न आहे आपल्याला, बँकांद्वारे चेक आणि डिपॉझिट स्लिपच्या तळाशी त्या असामान्य संख्या स्वयंचलितपणे वाचण्यासाठी वापरलेले डिव्हायसेस कोणते. ऑप्शन आहे MICR, ऑप्शन दुसरा आहे OMR, ऑप्शन तिसरा आहे FDIC आणि ऑप्शन चौथा आहे UPC. तर मित्रांनो, बँकाद्वारे चेक किंवा डिपॉझिट स्लिपच्या तळाशी ज्या उभ्या अशा रेषा असतात तर त्या वाचण्यासाठी वापरलेलं डिव्हाइस कोणतं असतं. तर या ठिकाणी त्याचं उत्तर आहे MICR. MICR म्हणजे मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्नायझेशन. सो या ठिकाणी पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पहिलं MICR.
पुढचा प्रश्न पाहूया. सर्वाधिक प्रमाणात वापरलेले ऑडिओ इनपुट डिव्हायसेस कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन आहेत आपल्याला माऊस, दुसरा आहे मायक्रोफोन, तिसरा आहे VR म्हणजेच व्हर्च्युअल रियालिटी आणि चौथा आहे RFID. या ठिकाणी बघा, सर्वाधिक प्रमाणात वापरलेले ऑडिओ इनपुट डिव्हाइस म्हणजे काय, की ज्याच्यामधून आपला आवाज समोरच्यापर्यंत जातोय त्याला म्हणायचं आहे आपण ऑडिओ इनपुट डिव्हायसेस. आता ह्या ठिकाणी आपण कुठलाही एक डिव्हाइस आपण बघूया या ठिकाणी जो ऑडिओ इनपुट डिव्हाइस आहे. तर या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे या ठिकाणी मायक्रोफोन. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे 7वा पुढचा. रंग प्रदर्शित करण्याची क्षमता दर्शवणारी मॉनिटरची वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन बघूया. ॲस्पेक्ट रेशिओ, दुसरा ऑप्शन आहे डॉट पिच, तिसरा ऑप्शन आहे कॉन्ट्रास्ट रेशिओ आणि शेवटचा ऑप्शन आहे रिझोल्युशन रेट. तर या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर कॉन्ट्रास्ट रेशिओ असं आहे. म्हणजेच या ठिकाणी रंग प्रदर्शित करण्याची क्षमता दर्शवणारी मॉनिटरची वैशिष्ट्ये म्हणजेच कॉन्ट्रास्ट रेशो. कॉन्ट्रास्ट रेशो म्हणजे गडद किंवा काळा याच्यामधला जे रंग प्रदर्शित करण्याची क्षमता असते ती जी मॉनिटरची असते तर ती त्याला कॉन्ट्रास्ट रेशो हे त्याचं वैशिष्ट्य आहे. 8वा प्रश्न बघा. मोबाईल डिव्हायसेस इलेक्ट्रॉनिक मीडिया स्टोअर आणि डिस्प्ले प्रदर्शित करण्यास सक्षम आहे. तर ऑप्शन पाहूया. पहिला ऑप्शन आहे ईबुक रीडर्स, दुसरा ऑप्शन आहे लेझर्ड, तिसरा ऑप्शन आहे HD TV आणि चौथा ऑप्शन आहे व्हाईट बोर्ड. तर मोबाईल डिव्हायसेस इलेक्ट्रॉनिक मीडिया स्टोअर आणि डिस्प्ले करण्यासाठी प्रदर्शित करण्यास सक्षम आहे. म्हणजे कुठला? तर या ठिकाणी ऑप्शन नंबर फर्स्ट म्हणजेच या ठिकाणी ई बुक रीडर्स हे काय आहे? इलेक्ट्रॉनिक मीडिया स्टोअर आणि डिस्प्ले करण्यासाठी सक्षम आहे या ठिकाणी. तर पुढचा प्रश्न पाहूया आपण 9वा. या प्रकारचा अनुभव तयार करण्यासाठी व्हर्च्युअल रियालिटी प्रयत्नशील आहे. तर कोणत्या प्रकारचा अनुभव करण्यासाठी VR म्हणजेच व्हर्च्युअल रियालिटी प्रयत्नशील आहे त्याचा आपल्याला ऑप्शन बघायचे आहेत. पहिला आहे ऑप्शन त्याचं इलेक्ट्रॉनिक, दुसरं ऑप्शन आहे त्याचं LCD आणि तिसरं ऑप्शन आहे इमर्सिव्ह आणि लास्ट ऑप्शन आहे त्याचं लिक्विड क्रिस्टल. तर या ठिकाणी ह्याचं बरोबर उत्तर आहे इमर्सिव्ह. तर इमर्सिव्ह प्रकारचा अनुभव तयार करण्यासाठी व्हर्च्युअल रियालिटी या ठिकाणी प्रयत्नशील आहे. सो शेवटचा प्रश्न आहे या ठिकाणी लोक वापरत असलेल्या गोष्टींशी संबंधित मानवी घटकांचा अभ्यास म्हणजेच डॅश हा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन बघूया. पहिला ऑप्शन आहे ॲर्गोनॉमिक्स, दुसरा आहे RSI, तिसरा ऑप्शन आहे RFID आणि चौथा ऑप्शन आहे UAV. तर या 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे बरोबर उत्तर आहे ॲर्गोनॉमिक्स. ॲर्गोनॉमिक्स म्हणजेच लोक वापरत असलेल्या गोष्टींशी संबंधित मानवी घटकांचा अभ्यास म्हणजेच ॲर्गोनॉमिक्स आहे. तर ॲर्गोनॉमिक्स म्हणजे काय, आणखी ह्याच्यातली कोणती सोपी व्याख्या तुम्हाला कोणती करता येईल याच्याबद्दल तुम्ही मला कमेंट करून सांगा.